स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विषय आहे की सध्या बीएड जी आहे ते बीएड सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्याची वाट बघत आहेत आणि जे विद्यार्थी आहेत ते डीएड पेक्षा सध्या बीएडचं प्रमाण जे आहे विद्यार्थी करण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 2008, 9 ते 11च्या दरम्यान हा जो प्रमाण होता हा डीएड वाल्यांचं प्रमाण जास्त होता. आता सध्याची परिस्थिती डीएड महत्वाचा आहे की बीएड महत्वाचा आहे. बीएड जर विद्यार्थी करत असेल तर सरकारी नोकऱ्या बीएड वाल्यांना किती लागत आहे आणि डीएड वाल्यांना सरकारी नोकऱ्या किती लागत आहेत, ह्या दोन्ही याचं आपण विशिष्ट प्रकारे आपण त्याचं वर्णन करणार आहोत आणि दोन्ही तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समजेल की आता डीएड पण 4 वर्षाचं होणार आहे. जे डीएड बंद होऊन बीएड त्यात इन्क्लूड करून 4 वर्षाचं बीएड होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि बीएड सीईटी जी आहे ही दुसऱ्यांदा एक सीईटी जे आहे इंटरग्रेटेड सीईटी ते सुद्धा आता त्याचं नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे. ह्या दोन्ही याचं आपण महत्व काय असणार आहे हे सांगतो आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांचं महत्वाचा उद्देश जो आहे तो नोकरीवर लागण्याचा आणि कमीत कमी वेळात आणि सरकारी नोकरीत कसं लागेल हा विद्यार्थ्यांचा उद्देश असतो, मूळ ध्येय असते. तर या दोन्ही ध्येयाप्रती आपण कसं असणार आहोत आणि कोणता निर्णय आपल्याला आता घ्यायचा आहे या दोन्ही बद्दल महत्वाचा विषय मी तुमच्यासमोर बोलणार आहे. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असं जे अपडेट आहे हे डीएड संदर्भात बीएड संदर्भात अपडेट आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बीएडचा टक्का जो आहे तो यावर्षी म्हणजे गेल्या 2 वर्षापासून हा टक्का जास्त वाढलेला आहे. बीएड कोणताही विद्यार्थी बीकॉम झालेला असेल, बीएससी झालेला असेल किंवा बीए झालेला विद्यार्थी बीएड करतो म्हणायला लागला आहे. कारण आपल्याला माहिती आहे कारण ही जी टेट झालेली आहे ही तिसरी टेट आहे आणि यापूर्वी 2 टेट झालेल्या आहेत आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 2 भरत्या पूर्ण झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे. आणि आपल्या डोळ्या देखत विद्यार्थी नोकरीवर लागलेले आहेत. जेही विद्यार्थी जे आहेत कोणताही वशिला न देता कोणतेही डोनेशन न देता या ठिकाणी नोकरी लागलेल्या आहेत, मोफत लागलेल्या आहेत. आणि तेही कोणते विद्यार्थी आहेत तर मोफत लागणाऱ्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगतो आहे. मोफत जे विद्यार्थी लागले आहेत, जे 2011 पर्यंत जे विद्यार्थी डीएड झालेले होते आणि जे लाट होता डीएडचा त्या लाट मध्ये जे विद्यार्थी डीएड झालेले आहेत आणि त्यानंतर हळूहळू डीएडचे जे काही कॉलेजेस आहेत हळूहळू बंद होत आलेले आहेत आणि आज अशी सध्याची कंडिशन आहे की डीएडचे बोटावर मोजण्यालायक कॉलेजेस सिटीमध्ये आहेत आणि ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तसाच प्रमाण हा बीएडचा सुद्धा आता वाढताना आपल्याला दिसत आहे. कारण लोकांसमोर डोळ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर काय दिसत आहे तर डीएडच्या माध्यमातून बीएडच्या माध्यमातून नोकरी लागलेले विद्यार्थी दिसत आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे जे विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 50,000 विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत. मग हे सर्व 50,000 विद्यार्थ्यांमधले 40,000 विद्यार्थी हे लक्षात घ्यायचं आहे की 40,000 विद्यार्थी हे डीएड झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे गावोगावी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहेत आणि या जिल्हा परिषद शाळेवरती या गेल्या 3 टेट परीक्षामध्ये म्हणजे त्या 2 पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये संपूर्ण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक लागलेले विद्यार्थी हे मोफत लागलेले आहेत. कारण त्यांनी डीएड केलं होतं आणि टीईटी आणि सीटीईटी ह्या दोन्ही परीक्षा ते पास होते. कोणतीही 2 पैकी एक परीक्षा पास असेल पण त्यांनी टेट परीक्षा सुद्धा दिलेली होती आणि या दोन्ही परीक्षेच्या माध्यमातून हे विद्यार्थी या ठिकाणी रुजू झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत, नोकरीवर लागलेले आहेत. दुसरी बाब म्हणजे बीएड झालेल्या विद्यार्थ्यांचे सांगतो. कारण बीएडचा विद्यार्थी हा 6वी पासून पुढे लायबल असतो आणि तो 10वी 12वी पर्यंत हा लायबल होत असतो. आणि आपल्याला याच्या मागची कारण सांगतो. डीएड वाला विद्यार्थी सरस का आहे सध्याच्या काळामध्ये, कारण प्रत्येक गावामध्ये झेडपीची शाळा आहे आणि झेडपीची शाळेमध्ये जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर डीएड करणं गरजेचं आहे. कारण झेडपीच्या शाळा ह्या 1ली ते 5वी पर्यंत आणि 1ली ते 8वी पर्यंत म्हणजे 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा असतात. मग 1ली ते 7वी पर्यंत शाळा ह्या संस्थाच्या नसतात, तर ह्या असतात गव्हर्नमेंटच्या. म्हणून या ठिकाणी लागलेले विद्यार्थी डीएड झालेले आहेत आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 0 रुपयात लागलेले आहेत. काही असे विद्यार्थी आहेत की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्यांचं बीएड झालेले आहेत आणि जे 11वी 12वी साठी ज्यांचं निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी जे खाजगी संस्थेमध्ये त्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन लागावं लागत आहेत. कारण संस्थेच्या माध्यमातून 10 म्हणजे 1:10 म्हणजे 10 एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी केली जात होती. ज्यात जास्त पैसे दिले जाते तो विद्यार्थी त्या ठिकाणी निवडला जात होता. असे काही उदाहरणं आहेत की 30-30 लाखांमध्ये 40-40 लाख रुपये ते त्या ठिकाणी ती जी पोस्ट आहे ती विकण्यात आलेली आहे आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणून डावलून घेण्यात आलेलं आहे. तर जे विद्यार्थी आता बीएड करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की शेवटचा जो वर्ष आहे डीएडचा त्या डीएडच्या शेवटच्या वर्षाचा आता जरी पण डीएडचे जर काळ गेला असेल तरी पण येणारा काळ हा सीबीएसईचा काळ असणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी माध्यमातलं जर डीएड असेल तर नक्की करा, ज्यातून तुमचा फायदा होऊ शकते. नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा आपलं 4 वर्षापासून डीएड होणार आहे. जो न्यू एज्युकेशन पॉलिसी, जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून 2021-20च्या धोरणानुसार ही नवीन एज्युकेशन पॉलिसी मधून या सर्व गोष्टी होणार आहे आणि ज्यात 4 वर्षाचं डीएड होणार आहे, बीएड होणार आहे. जे तांत्रिक गोष्टी आणि शिक्षक त्या भूमुख निर्माण करण्यासाठी ही जी परीक्षा आहे त्या परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढची जी परीक्षा आहे एनटीए घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी जर आपण यावर्षी बीएड करणार असाल तर डीएड करा, जेणेकरून पुढील 2 वर्षामध्ये आपण डीएड झाल्याबरोबर सीटीईटी परीक्षा तुम्ही सेकंड इयरला देऊ शकता, टीईटी सुद्धा परीक्षा आपण देऊ शकता, ज्या माध्यमातून या दोन्ही परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. आणि येणारी जी काही 4थी टेट आहे त्या टेट परीक्षेमध्ये आपण नक्कीच शिक्षक म्हणून रुजू होऊ शकता. ज्यात तुमचा स्कोर जर चांगला आला तर तुम्ही नक्कीच 1ली ते 5वी पर्यंत, 1ली ते 8वी पर्यंत शिक्षक बनू शकता, ज्यात कोणताही वशिला देण्याची गरज नाही. आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपण हमखास त्यात तुम्ही लागू शकता. कारण वेगळा काही अभ्यास नाही, कारण आपल्याला माहिती आहे की ही जी विद्यार्थी आतापर्यंत लागलेली विद्यार्थी आहेत, जे काही 50,000 विद्यार्थी तीनही पोर्टल परीक्षेमध्ये, जे दोन्ही पवित्र पोर्टलमध्ये आणि आता टेट होणारी तिसरी जी टेट आहे त्या सर्व परीक्षेमध्ये जर लागणारे कोणी असेल तर 2011-12 पर्यंत जे डीएड बीएड केलेले विद्यार्थी आहेत आणि जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, गेली 7-7, 8-8 वर्ष त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि स्पर्धा परीक्षे काही वळले होते कारण शिक्षक भरती तेव्हा झाल्या नव्हत्या, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ह्या पोस्ट मिळवलेल्या आहेत. आणि आज हे सर्व विद्यार्थी हे पोस्टिंग वरती आहेत. 50,000 विद्यार्थी मोफत या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागलेले आहेत. कारण ही महत्वाची बाब आहे, कारण त्यांच्या या डीएडचा फायदा आयुष्यात कुठेतरी झाला, या शिक्षणाचा फायदा आता कुठेतरी झाला. म्हणून जे विद्यार्थी आता बीएड करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की ज्यांना सीईटी मध्येही कमी मार्क्स आहेत, ज्यांना 30च्या आत सीईटी स्कोर आहे, त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जर 12वी मध्ये 50% असेल, तुम्हाला जर 12वी मध्ये 45% असेल, जे SC ST विद्यार्थी असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांनी डीएड करा, जेणेकरून तुम्हाला या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्याच माध्यमातून टीईटी सीटीईटी पास होऊ शकतात, जेणेकरून 2 वर्षात तुमचं डीएड कंप्लीट होईल आणि यात शिक्षक म्हणून तुम्ही फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला सरकारी नोकरी लागू शकते. विद्यार्थी मित्रांनो, हाच एक पर्याय मी तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे बीएड पेक्षा डीएड कसं बेटर आहे सध्याच्या काळामध्ये हे तुम्हाला सांगतो आहे, जेणेकरून पुढील वर्षी तुम्ही तर बीएड करणारच आहात आणि डीएड सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे नवीन एज्युकेशन पॉलिसीची जी काही आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्यात ह्या शेवटच्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, त्यापूर्वीचा फायदा घ्यायचा आहे. त्यासाठीचा हा व्हिडिओ बनवला होता. आपल्याला ही माहिती, हे जे काही मी सांगितलेलं आहे क्लॅरिफिकेशन, हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. तुमचं मत यात काय वाटतंय हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.